पळायची इच्छा आहे पण पळू लवकर जाता. बकासूरमध्ये पायरा झालेला होता पण ते मैदान कॅन्सल झालं पावसामुळं. नाहीतर पायरा झालेला होता आमचा. कुठल्या मैदानामध्ये पैरा झाला होता? ते तिकडं याला बरडला मैदान झालं तिथं पायरा झालेला होता. पण आता बंदी लागली त्यामुळे तुटलेला आहे. नाही मागच झालता पण ते पाऊस झालं तर मैदान कॅन्सल झालं. हां त्यामुळे. पण आता परत एकदा तुम्हाला म्हणजे तसं सौभाग्य मिळालं नाही का आपण बकासूर किंवा मथुरसोबत पळून म्हणून? नाही पळू 100% पळू. बैल पळतो म्हणल्यावर पळू. राहुलभाई पण देणार आणि मोबाईल सीट पण देणार. हां ते त्यांना एवढं जे बाबा आपलं म्हणजे आपली परिस्थिती पाहून वासरू पाहून आपलं वासरू कोण्या क्वालिटीचं पळतं काय पळतं याच्यामध्ये असं समजा सगळं सर्व पाहूनच उतरायला पाहिजे. याच्यामध्ये रिकामा असं दुसरं वासरू असं न पाळणार वासरू घेऊन रिकामा येऊन याच्यात रिकामा खर्चा बिरच्या पैसे गुंतून याच्यात हे नाही. आपलं जर वासरू जर खरंच पळत असलं तर माणसाने या क्षेत्रामध्ये यावं. नमस्कार मित्रांनो, एका नव्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो आपण आता एकोण पाचवडच्या मैदानामध्ये आहोत आणि आपल्यासोबत डबल हिंद केसरी हरण्या डॉन आहे. तर हरण्या डॉनची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. तर दादा आहेत आपल्यासोबत, तर चला या. हो दादा नमस्कार. दादा नमस्कार. सर्वांना संपूर्ण नाव सांगा तुमचे. माझं नाव शुभम रमेश मगर, राहणार खरपुडी, जिल्हा जालना. जालना जिल्ह्यातला हरणार आहे. हां जालना जिल्ह्यातला. आणि दादा हा किती वर्षापासून तुझ्याकडे हरण्या बैल आहे? माझ्याकडं झाले 4 वर्ष झाली. बारीक बच्चा होता तेव्हा घेतला होता. हां 4 वर्ष झाले. हां आणि 4 वर्षामध्ये याचे कोणकोणते रेकॉर्ड आहेत ते सर्वांना कळवा बरं दादा. तिचे रेकॉर्ड असे आता सांगू शकत नाही. फक्त एवढं एक पेडगावचं मैदान आहे तेवढं समजा हे. म्हणजे पेडगावची इच्छा पूर्ण नाही झाली, बाकी सर्व झाली. पेडगावला 1 नंबर केलेला आहे. पेडगावला आदतला 1 नंबर केलेला आहे. आदतच्या मैदानात. पुन्हा इथं संभाजीनगरला आपल्या इथं पहिलं हिंद केसरी मैदान झालं तिथं 1 नंबर केलेला आहे. हे 2 नंबर केलेला आहे. 2 नंबर केलेला. आणि कोणत्या बैलाबरोबर केलं? रुद्रा थारचा मार्कारी. म्हणजे आत्ताचीच गोष्ट आहे ना? आत्ताची गोष्ट आहे. आणि आज गट पास करून आलेला आहे. हा गट पास झालेला आहे. आणि किती वेळा सेमीला होता दादा? किती गटाला होता? 6व्या गटात पळाला आता. 6व्या गटात. आणि याच्याबरोबर कुठला बैल पळाला? याच्याबरोबर आमचंच वासरू आहे, छोटं भाईचं वासरू आहे. संयम म्हणून. घरचीच गाडी पळाली? नाही घरचीच गाडी. तर दादा हरण्याबद्दल काय सांगाल? हरण्याबद्दल सांगावं तेवढं कमी आहे. तरी सांगा आपल्याकडून माहिती. हरण्या म्हणजे असा बैल आहे, असा होणे नाही परत. जसा 4 वर्षामध्ये हा हरण्या तुमच्याकडे आहे तर म्हणजे तुमच्या सर्वात जास्त नाव करणारा बैल आहे. हा सर्वात जास्त नाव करणार. पहिलंच नाद होता आम्हाला. पहिलंच वासरू घेतलं आणि पहिलंच लागलेलं आहे आम्हाला वासरू. म्हणजे आता तुम्ही नवीनच शर्यतीमध्ये आम्ही. पहिलं आमच्या काही घरच्या नाद नव्हता एवढा वाटलाला. आम्ही वासरू घेतलं ना आम्ही त्याच्यात पहिल्याच याच्यात सक्सेस झालेलं आहे. आणि किती सध्या वासरू आहेत आपल्याकडे? वासरू घरी एक बारीक वासरू आणि एक बैल हरण्या. आता जसं हरण्याने तुमच्या 4 वर्षामध्ये एवढे नाद केले म्हणजे नाव केले तर या क्षेत्रामध्ये कसं वाटतं तुम्हाला? म्हणजे या क्षेत्रामध्ये असं दुसऱ्या कोण्या गोष्टीमध्ये असं एवढं नाव झालं नसतं. या बैलाने एवढं नाव केलेलं आहे. बैल मुंबईला बी पळालेला आहे. बैल साधं म्हणजे तिकडे जेवढे मोठ्याले बैल नामांकित बैल आहे तेवढे सर्व बैलात पळालेला आहे बैल. आणि खरेदी वगैरे कुठून होती दादा याची? खरेदी गाडीतून घेतलेला आपण. बारीक बच्चा होता तेव्हा. हां जसा आता हरण्या कंटिन्यू पळत नंबरामध्ये तर तुम्हाला पैऱ्याची वगैरे अडचण येते का? नाही पायऱ्याची नाही अडचण येत नाही. तरी आजपर्यंत जेव्हा पहिल पळत नव्हता आणि आता अंधारात होता आणि आता उजेडत आला आहे तर काय सांगाल दादा? नाही बैल म्हणजे असं कधी झालंच नाही. बैल अंधारात गेला. बैल कंटिन्यू उजेडातच आहे बैल. बैल म्हणजे जाईन ते पहिलं मुंबईला बैल 3-4 महिने बैल मुंबईला पळाला. त्याच्यानंतर मग तिकडं याला पळाला बारामतीला. मग त्याच्यानंतर ते बंदी आली त्याच्यामुळे इकडं आलेला आहे. हो. तर आता काही वाद चालू आहेत आपल्या इकडे क्षेत्रामध्ये तर काय सांगाल दादा त्याबद्दल? काय नाही ते आता ते आपण काही जाऊ शकत नाही आपल्याला. कारण ते माहीत बी नाही कशामुळं काय. म्हणजे आपण त्याच्यात इन्व्हॉल्व होऊ शकत नाही. इन्व्हॉल्व होऊ शकत नाही कारण आपण कशाला रिकामा. पण आता जशी ते बंदी आली त्यामुळे आपला फायदा झाला की तोटा वगैरे झाला दादा? नाही आता ते काय आता आपल्या भागात बी जास्त 3 फेऱ्याचे मैदान ऑर्डर राहिले ना. आपल्या इकडं आता गोरगरीबाला बी आपल्या इकडं समजा त्याला जिकडे येतात नव्हतं ते बी आता समजा इथं खेळायला लागले ना. आणि शंकरपटातले जास्त प्रमाणात बैल पळायला लागले इकडे. शंकरपटातले जास्त प्रमाणात पुरे शंकरपटातले बैल आपल्या इकडं 3 फेऱ्यातले बैल नाही.
पुरे शंकरपटातली. आज जसा तुमचा गटपात झालेला आहे तर धुरकरी वगैरे कोण होते आपले? धुरकरी आमचा घरचा धुरकरी छोटू भाई. घरचेच आहेत का? हा. आणि आता दातात वगैरे काय आहे? दाताला समजा 6 दात पाडलेला आहे नेमकी आता. 6वा. हा. आणि कोणत्या धुरीने पडत असते? बैल दोन्ही खांदी पळतो. दोन्ही खांदे दोन्ही खांदी पळतो बैल. आणि आपल्या या क्षेत्रामध्ये जर नवीन मुलांना इन्व्हॉल्व व्हायचे आहे तर त्यांना काय मार्गदर्शन कराल तुम्ही? त्यांना एवढं जे बाबा आपलं म्हणजे आपली परिस्थिती विरस्थिती पाहून वासरू बिसरू पाहून आपलं वासरू कोण्या क्वालिटीचं पळतं काय पळतं याच्यामध्ये असं समजा सगळं सर्व पाहूनच उतरायला पाहिजे. याच्यामध्ये रिकामा असं दुसरं वासरू असं न पाळणार वासरू घेऊन रिकामा येऊन याच्यात रिकामा खर्चा बिरच्या पैसे गुंतून याच्यात हे नाही. आपलं जर वासरू जर खरंच पळत असलं तर माणसाने या क्षेत्रामध्ये यावं. आता तुम्हाला 4 वर्षामध्ये काय अनुभव आला या बैलगाडा क्षेत्रामध्ये? 4 वर्षामध्ये जे अनुभव आला कारण जिथं ओळख नव्हती तिथं बैलांना ओळख करून दिलेली. पार मुंबई लोक ओळख नाही दिलेली बैलांना. हां. आता एवढा लई बैल पळत आहे तर बैलाला मागणी वगैरे आली का? काही बैलाला मागणी आली ती. बैलाला मागणी 61 लाख रुपयाला मागितलं होतं बैल पण आपण दिला नाही. पेडगावचा नंबर आला होता तेव्हा 61 लाख रुपयाला मागितलं होतं. आणि कोणी मागितलं होतं? मागितलं होतं तिकडं साताऱ्यात मागितलं होतं. तरी त्यांचं नाव वगैरे? जितेंद्र शेटनं त्याने मागितलं होतं लेंगरे त्या काळात. हां त्या टाईमला? हा त्या टाईमला. आणि आत्ता वगैरे नाही आली? आता विकासच नाही आपल्याला बैल. बैल मरेपर्यंत आपल्याकडे ठेवायचा. त्याच्यामुळे तुम्हाला छंदात आल्या नाव झाला? नाही बैलामुळे जे नाव झालेलं आहे त्याच्यामुळे बैलच विकायचं नाही ना आपल्याला. हां. असं काही नाही की बैलामुळं आपण काही आहे. बैलामुळं उलट आता बैलाच्या जीवावर गाडी पुरी बैला स्वतःच्या कमाईवर गाडी आहे. त्यात आमचं रुपये बी नाही पुरं बैलाच आहे त्यात. आता बक्षीस वगैरे आणि कोणकोणते मारले तरी दादा? बक्षीस म्हणजे जाईन तिथं राहत होता पहिलं तिकडं 3 फेऱ्यामध्ये. इकडे शंकरपाटामध्ये 1 वर्ष लगातार डगाटामध्ये नंबर नाही दिला कोणाला. त्याच्यानंतर 2 वर्ष मुंबईला पळवलो. त्याच्यानंतर बारामतीला पळवलो. म्हणजे बैल जाईन तिथं राहत होता कंटिन्यू. कंटिन्यू राहत होता. काय सांगाल आणखी दादा? काहीच नाही बस. हां. नवीन मुलांना तर तुम्ही मार्गदर्शन केले. तर आता जसं या चौकामध्ये यायचं आहे तर परिस्थिती कशी पाहून यायला पाहिजे? परिस्थिती बघूनच यायला पाहिजे ना. आपलं काय घरीचं काय काय म्हणजे पुरं बघून यायला पाहिजे. काय घरचा काही बिझनेस पाहिजे. आजपर्यंत तुम्ही आपल्या हरणाच्या जीवावर तरी किती रुपयेपर्यंत म्हणजे बक्षिसे मिळवले? आता बक्षीस तर हे समोरच आहे गाडी आणि ते बक्षीस सांगू शकत नाही. मोटरसायकल ते. हां. आणि कोणकोणत्या बैलाबरोबर आपला हरण्या पळालेला? बैल 12मध्ये जेवढे टोटल बैल पळते पाखऱ्या ते सर्व बैलाच बैल पळालेला आहे. फक्त एक बाकासूर आणि मथुर राहिलेला आहे. बाकी सर्व बैलाच बैल पळालेला आहे. आणि बकासूर आणि मथुरमध्ये पळायची इच्छा आहे का? पळायची इच्छा आहे पण पळू लवकर जाता. बकासूरमध्ये पायरा झालेला होता पण ते मैदान कॅन्सल झालं पावसामुळं. नाहीतर पायरा झालेला होता आमचा. कुठल्या मैदानामध्ये पायरा झाला होता? ते तिकडं याला बरडला मैदान झालं तिथं पायरा झालेला होता. पण आता बंदी लागली त्यामुळे तुटलेला नाही मागच झालता पण ते पाऊस झालं तर मैदान कॅन्सल झालं. हां. त्यामुळे पण आता परत एकदा तुम्हाला म्हणजे तसं सौभाग्य मिळालं नाही का आपण बकासूर किंवा मथुरसोबत पळून म्हणून? नाही पळू 100% पळू. बैल पळतो म्हणल्यावर पळू. राहुल भाई पण देणार आणि मोबाईल सीट पण देणार. हां दे. आता त्या भागातल्या लोकांबद्दल काय सांगाल दादा? त्या भागातले सर्वच चांगले लोक आहे तसं काही नाही. पण काही लोकांमुळे हां ते त्याच्यात घुसायलाच नको आपण. काही बोलणंच बेकार हां त्या गोष्टीबद्दल. हो तरी धन्यवाद दादा एवढी माहिती दिली तुम्ही आणि आजच्या मैदानासाठी ऑल द बेस्ट. तर चला शुभेच्छा. भेटू नेक्स्ट मैदानावर.